सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। जय शिवराय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। राहुरीतील बुवा सिंध बाबा तालमीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना दिनांक 26 मार्च रोजी घडली आहे। त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून सदर घटनेचे तीव्र पडसाद कोपरगावात पाहावयास मिळाले आहे। आज सकल मराठा समाजाच्या वतीने शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृती असलेल्या पुतळ्यास विधिवत महाअभिषेक करण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं आहे। सदर घटनेतील आरोपीला तात्काळ शोधून कडक शासन करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे सरकारकडे करण्यात आली आहे। सदरचं निवेदन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना देण्यात आलं आहे। राज्यातील वाढत्या महापुरुषांच्या स्मारकांच्या विटंबनांच्या घटना लक्षात घेता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासह सर्वच महापुरुषांच्या स्मारक परिसरात अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी सर्व ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे सकल मराठा समाजाच्या वतीनं नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे करण्यात आली आहे। सदर मागणीबाबत मुख्याधिकारी जगताप यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। यावेळी अनिल गायकवाड, विनय भगत, भरत मोरे, ॲडव्होकेट योगेश खालकर, बबलू वाणी, अमिता ढाव, बालाजी गोरडे, मारुती जपे, दीपक साळुंके, अमोल शेलार, साई नरोडे, प्रवीण देशमुख, चंद्रशेखर म्हस्के, प्रतीक कावळे, निलेश वाणी आदींसह सकल मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। काल राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळ्याची विटंबना झाली। त्या विटंबना जो करणारा जो हरामखोर आहे त्याचे पहिले हातपाय तोडा त्या हरामखोराचे, आणि त्याच्या घरावर बुलडोझर चालवा पहिले। हे कोणीच करून हे करू राहिले जे बसलेले ना सत्तेवर, हेच चाललं यांचे नाटक। हे सत्तेवर बसणारे जे आहे ना, हे 2-4 टक्के, या टग्यांना पहिले ना यांना धडा शिकावा लागणार आहे, त्याशिवाय हेच राखण्यावर येणार नाही। ते काय आहे तिथं बसून आहे ना बोट लावायचे काम करू राहिले। अहो का फक्त महाराजांचीच पुतळे सापडू राहिली यांना। जालन्याला तेच, राहुरीला तेच, नागपूरला तेच, चालला का यांचा हा प्रकार? तो एक तो आराम करतो कोरटकर, कुठली पायदाशी कुठली नाही ती, त्याला लाज वाटत नाही आराम करायला। महाराजांविषयी काही बोलत होतो। हे ध्यानात ठेवा, हे कुठेतरी थांबवा तुम्ही, नाही तर निबर धोपटल्या जातील तुम्ही। तुम्हाला आत्ताच सांगतो, मंत्री भिंत्री असू काही असू, आम्ही खात नाही कोणाला। तुम्हाला आत्ताच सांगतो, आम्ही जे काय होईन ते होईन ते पाहून घेऊ आम्ही। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे स्वराज्य हे छत्रपतींनी काय, स्वराज्य हे छत्रपतींचं आहे। आज छत्रपतींनी 18 पगड जाती धरून हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे। या सरकारने एक नवीन स्कीम काढलेली आहे, छत्रपतीचा अवमान करा आणि सिक्युरिटी घ्या। कोणी येतं मागा पुतळा पाडला त्याला सिक्युरिटी, सोलापूरकर पळाला तो अजून सापडाना, कोरटकर VIP ट्रीटमेंट मध्ये। आता आरोपी आहे, यांनी छत्रपतींचा अवमान केला, याला VIP मध्ये ट्रीटमेंट मध्ये आणतील, त्याला मध्ये मस्त खाऊ पिऊ घालतील। हे चालवलं काय या सरकारने? हे म्हणायला फक्त हिंदुत्ववादी, यांनी या नकली हिंदुत्ववादी संघटनेनी आणि यांनी आम्हाला हिंदुत्व शिकू नये। आम्हाला फक्त छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व मान्य आहे, आणि इथून पुढे आम्ही मागं पण सांगितलेलं आहे आणाच्या पंथाला, आणि आता परत इशारा देऊ इच्छितो, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करू नका। हे नवीन जे गुरची भिडे जे लावलेले आहे हे छत्रपतींबद्दल, तो काल जो परत गराळ वाकला याच्याबद्दल आम्ही परत त्याचा जाहीर निषेध करतो। आणि छत्रपतींचा जर अवमान केला त्यावेळेला पायाच्या हत्तीच्या पायाखाली घेतलं होतं, आता सुद्धा आमचे पाय म्हणजे हत्तीच्या पायापेक्षा जबरदस्त आहे। आम्ही आज सुद्धा त्यांना पायाखाली घ्यायची ताकद आहे आमच्यात। हा इतिहास मराठ्यांचा आहे आणि हा मराठ्यांचाच राहणार आहे। इतिहास बदलायची कोणी हे करू नये एवढाच इशारा देतो। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये बाबा तालीम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी काळं फासण्यात आलेलं आहे। खरं जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचे त्या ठिकाणी आराध्य दैवत आहे।
या असताना देखील त्या ठिकाणी कुणीतरी समाजकंटकाने दुपारच्या 2च्या ते 3च्या सुमारास येऊन त्या पुतळ्याला त्या ठिकाणी काळं फासलं. वास्तविक त्या ठिकाणी कालच आंदोलन झालं होत असताना आजपर्यंत आणि मी बोलेपर्यंत त्या ठिकाणी आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. या खरं जर बघायला गेलं तर हे जे काही महापुरुष आहे यांच्याबद्दल एक गरळ ओतण्याचं काम काही समाजकंटक त्या ठिकाणी करीत आहे. जर आपण हल्ली बघितलं तर महाराजांविषयी अनेक समाजकंटक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भाषणं त्या ठिकाणी करीत आहे आणि जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहे. या ठिकाणी आम्ही कोपरगाव सकल मराठा समाज कोपरगाव व ग्रामीण यांच्या वतीने ज्याने हे कृत्य केलं त्याचा पहिल्यांदा आम्ही जाहीर निषेध करतो आणि दुर्दैवाने मी आव्हान करू इच्छितो का खरं जर महाराज जर बघितले तर महाराज जर वाचले समजले तर त्याला महाराज समजणार आहे. 18 पगड जाती 12 बोलतेदार त्या ठिकाणी सर्वांना घेऊन खरं कोणी चाललं असेल तर ते महाराज घेऊन चाललेले आहे. त्याच्यामुळं याचा देखील सर्व समाजकंटकांनी विचार करावा. सर्व जाती धर्माचा भेद सोडून महाराजांनी सर्वांना एकत्र केलेला आहे. त्याच्यामुळं मी या ठिकाणी राहुरीला आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणारच आहोत. कोपरगाव पोलीस स्टेशनला लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करण्यात यावी अशी या ठिकाणी आम्ही विनंती करतो. आणि महाराजांचं या ठिकाणी आत्ताच आपण बघितलं दुग्धाभिषेकाने त्या ठिकाणी आम्ही महाराजांना हे केलेलं आहे आणि थांबतो. एक मिनिट थोडं मागू म्हणजे हात बिकतो कसा माझा आहे. काल दिनांक 26 रोजी राऊरी येथे बुवा सिंध बाबा या तालमीच्या परिसरामध्ये या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची विटंबना त्या ठिकाणी करण्यात आली. दरवेळेस छत्रपती शिवरायांबद्दल किंवा या महापुरुषांबद्दल अवमानकारक बोललं जातं. एक तर हे सत्ताधाऱ्यांमध्ये बोलणारे यांचा गैरसमज असावा महापुरुषांना हा महाराष्ट्र विसरला किंवा हा महाराष्ट्र शंड झाला म्हणून सत्ताधाऱ्यांमधले मुख्यमंत्र्यापासून तर केंद्रीय मंत्र्यापर्यंत माजी राज्यपाल सुद्धा छत्रपती शिवरायांचा आणि महापुरुषांचा सतत अपमान करतात. हा अपमान आता ही रयत किती दिवस खपवून घेणार यासाठी मी एक पालीचं छोटस उदाहरण देतो. पाल हा प्राणी सगळ्या जगाला माहिती. पाल आपल्या दुश्मनापासून वाचण्यासाठी पळत असताना आपली शेपूट त्या ठिकाणी सोडून जाते आणि ती जिवंत वळवळणारी शेपूट 5 ते 6 मिनिटं जिवंत असते आणि दुश्मनाची दिशाभूल ती शेपूट करते आणि ती पाल निष्ठून जाते. पण कालांतराने त्या पालीला पुन्हा शेपूट येते. असं हे चक्र सतत चालू असतं. माझा सांगायचा मूळ मुद्दा असा आहे आता जे सत्ताधारी आहेत हे सत्ताधारी सुद्धा जातीयवाद प्रांत भाषा आणि भाषेवरून वाद लावून खऱ्या अर्थानं हे पालीचं शेपूट जसं सोडून जर पाल जाते त्याप्रमाणे हे सत्ताधारी पालीच्या शेपटाप्रमाणे असे वाद लावून सध्या जे मोठे मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहेत या राज्यासमोर आहेत, महागाईचा प्रश्न असेल, महिला सुरक्षेचा प्रश्न असेल, शेतकरी आत्महत्याचा प्रश्न असेल, आता सध्या संतोष देशमुख यांचं हत्याकांड प्रकरण असेल, एकनाथ शिंदे यांचा प्रचंड भ्रष्टाचार असेल, अशा अनेक गोष्टींना तिलांजली देण्यासाठी किंवा या गोष्टींपासून नागरिकांचं दुर्लक्ष होण्यासाठी असे हे जातीयवाद पालीचं शेपूट सोडून द्यायचं, नागरिकांची दिशाभूल करायची आणि आपलं या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आता जे अपयश आलं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कर्जमाफी तर झालीच नाही पण त्याच्या पलीकडे आमच्या लाडक्या बहिणींना 600 रुपये वाढून द्यायचे होते ते तर सरकार देऊ शकले नाही. हे अर्थसंकल्पामधलं आलेलं अपयश हे सगळं लपवण्यासाठी हे जे खऱ्या अर्थाने जातीय पालीचं शेपूट आहे हे सोडून देतात आणि आपला खरा प्रॉब्लेम त्या ठिकाणी त्याच्यातून निष्ठून जाण्याचा प्रयत्न करतात. मी या जनतेला या रयतेला आव्हान करतो असं किती दिवस आपण छत्रपतीचा अवमान आपण सहन करून घ्यायचा. आता इथून पुढं ही रयत हे नागरिक कधीही छत्रपतींचा अवमान इथून पुढे सहन करणार नाही. इथून पुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल. छत्रपती शिवरायांचा जो अवमान झालेला आहे, जी विटंबना राहुरीमध्ये झालेली आहे, खऱ्या अर्थानं तो आरोपी ती सखोल चौकशी झाली पाहिजे. त्या भागामध्ये सीसी कॅमेरे असतील त्याची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे. जे तालीममध्ये नवीन सभासद असतील, जुने असतील किंवा काल परवा आलेले असतील त्यांची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे. कारण सध्या हे नकली हिंदुत्ववादी सरकार फक्त अशा गोष्टींना गालबोट लावायचं, जातीयमध्ये तेढ निर्माण करायचं, कुठल्या तरी एका विशिष्ट समाजाला टार्गेट करायचं, जातीय दंगली घडून आणायच्या आणि निवडणुका जिंकायच्या, पुन्हा सत्तेमध्ये यायचं, यासाठी यांचा सगळा हा घोडबंगाल चालू आहे. ही सगळी उठाठेव त्यासाठी चालू आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, या नगर जिल्ह्यातील
जे गुंड प्रवृत्तीचे असतील, 2 नंबर व्यवसायातील असतील, त्यांना सुद्धा पोलीस प्रशासनानं ताब्यात घ्यावं. त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं कसून चौकशी झाली पाहिजे. हे त्यांचीच पिल्लावळ असतील. हे पिल्लावळ असं विनाकारण जातीय तेढ निर्माण करून सत्ता उपभोगण्याचं काम करतायत. पुन्हा एकदा आव्हान करतो, इथून पुढे छत्रपतीचा अवमान आम्ही सहन करणार नाही. आता निषेध नाही करणार, आता दुग्ध अभिषेक घालणार नाही. छत्रपतीचं शासन जसं होतं तशाच तसं उत्तर देऊ. त्याचप्रमाणे आम्ही आता इथून पुढे वागू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान. या ठिकाणी जे निवेदन प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगानं जे महापुरुषांचे कोपरगाव शहरामध्ये स्मारक आहेत त्या स्मारकांचं या ठिकाणी सर्वेक्षण करून आपण त्या ठिकाणी CCTVबद्दल निर्णय घेऊ आणि कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही याची काळजी घेऊ. तर जिजामाता उद्यानच्या देखील परिसराचा विषय जो होता भिंती संदर्भात पडलेली त्याच्या बांधकामासंदर्भात काही कार्यकर्त्यांनी मागणी केली, काय जिजामाता उद्यानाची जी मागच्या बाजूची भिंत कोसळलेली आहे त्या भिंतीच्या अनुषंगानं आपण तांत्रिक मान्यता घेऊन आता निविदा प्रक्रिया करून लगेचच त्याचं बांधकाम सुरू करत आहोत आणि साधारणतः 1 महिन्यामध्ये भिंतीचं बांधकाम पूर्ण होईल. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह 13 नोव्हेंबर 2024 पासून पुढे करण्याचे योजिले आहे. तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी. विवाह स्थळ HM राजपाल, विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा, येवला रोड, कोपरगाव. निमंत्रक HM राजपाल.